श्री स्वामी समर्थ. नमस्कार यूट्यूब परिवार. आपल्या स्वामी रक्षा परिवार या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आज आपण अशा एका अनुभवाबद्दल बोलणार आहोत की जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार आहे. कारण स्वतःचं घर हे फक्त 4 भिंती आणि छप्पर नसतं, तर ते आपल्या आयुष्याचं स्वप्न असतं. आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं फळ असतं. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी सुरक्षित आश्रय असतो. आणि खरं सांगायचं तर भाड्याच्या घरात राहण्यालाच स्वतःच्या घराची किंमत खरी कळते. कारण महिन्याच्या पहिल्या तारखेला भाडं द्यायचं असतं. घरमालकाचे नियम पाळायचे असतात. काही बदल करायचा झाला तर परवानगी घ्यावी लागते. आणि मनात कुठेतरी कायम एक हुरूर असते की कधीतरी आपण आपल्या स्वतःच्या घरात जाऊ, जिथे आपण आपल्या मनाने रंग लावू शकतो, आपल्या मनाने देवघर बसवू शकतो, आपल्या लेकरांसाठी भिंतीवर त्यांच्या उंचीच्या खुणा करू शकतो. आणि हाच अनुभव एका स्वामी भक्तताईंनी माझ्यासोबत शेअर केला होता. त्या ताईंचं नाव मी बदलून सांगतो, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाव जाहीर करू नका, पण त्यांची कथा मात्र सगळ्यापर्यंत पोचली पाहिजे. कारण त्यांना वाटतं की जसं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं तसं इतरांचंही व्हावं. तर त्या ताई जवळपास 8 वर्ष भाड्याच्या घरात राहत होत्या. पती नोकरी करत होते. पगार ठीकठाक होता, पण बचत काही होत नव्हती. कारण मुलांचं शिक्षण, घरखर्च, वैद्यकीय खर्च आणि वरून दरवर्षी वाढणारं भाडं. त्यामुळे घर घेण्याचा विचार आला की लगेच मनात भीती यायची की एवढे पैसे कुठून आणायचे? कर्ज घ्यायचं का? कर्ज घेतलं तर हप्ता कसा भरायचा? आणि या विचारांच्या गर्दीत त्यांची झोप उडायची. पण त्या स्वामी भक्त होत्या. दररोज श्री स्वामी समर्थांचा जप करायच्या. आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की आता भीती नाही ठेवायची, आता सेवा वाढवायची आणि विश्वास दुप्पट करायचा. त्यांनी सगळ्यात आधी एक संकल्प केला की पुढील 21 गुरुवार त्या उपवास करतील आणि प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नान करून स्वामी महाराजांना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करतील आणि शक्य असेल तितकं अन्नदान करतील. त्यांनी उपवास करताना स्वतःला त्रास न देता फलाहार घेतला, पण मन मात्र पूर्ण श्रद्धेने जोडून ठेवलं. आणि प्रत्येक गुरुवारी त्या स्वामींच्या फोटोसमोर बसून स्पष्ट शब्दात म्हणायच्या की महाराज, मला भीक नको, मला परिश्रमाचं फळ द्या, मला माझ्या लेकरांसाठी छोटंसं का होईना स्वतःचं घर द्या. आणि एवढंच नाही तर त्यांनी एक कोरा पांढरा कागद घेतला. वरती ओम श्री गणेशाय नमः लिहिलं, त्याखाली श्री स्वामी समर्थ लिहिलं आणि मग अगदी वर्तमान काळात लिहिलं की मी अमुक ठिकाणी माझ्या स्वतःच्या घरात आनंदाने राहत आहे. माझ्या घरात दिवाळी साजरी करत आहे. माझ्या घरात देवघर उजळत आहे. आणि तो कागद त्यांनी स्वामींच्या फोटोखाली ठेवला आणि रोज त्यावर हात ठेवून 108 वेळा जप करायचा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आणि त्यासोबत एक विशेष मंत्र त्यांनी सुरू केला. ओम अधिष्ठान देवाय नमः. हा मंत्र त्या रोज एक माळ म्हणायच्या आणि हळूहळू त्यांच्या मनातील भीती कमी व्हायला लागली. त्यांना घराच्या जाहिराती दिसायला लागल्या. पूर्वी ज्या जाहिराती महाग वाटायच्या त्या आता शक्य वाटू लागल्या. आणि अचानक त्यांच्या पतीच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला, ज्यामुळे बोनस मिळणार होता. त्याचवेळी एका नातेवाईकाने जुनी जमीन विकायचा निर्णय घेतला आणि त्यांना थोडी आर्थिक मदत देऊ केली. आणि त्या ताईंनी सांगितलं की हे सगळं इतक्या योगायोगाने घडलं की आम्हाला स्पष्ट जाणवलं की महाराज मार्ग तयार करत आहेत. पण त्यांनी इथेच थांबून न राहता दर शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करण्याची सवय लावली. आणि दर महिन्याला मिळकतीतून किमान 10 रुपये जरी असले तरी बाजूला ठेवून ते मंदिरात दान करू लागल्या. त्यांना वाटायचं की आपण घेतो खूप पण देतो किती. आणि ज्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा बांधकाम सुरू असलेलं घर पाहिलं त्या दिवशी त्या रडल्या. कारण त्यांना आठवलं की काही महिन्यापूर्वी आपण फक्त कल्पना करत होतो आणि आज आपण बुकिंग करत आहोत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की घर बुक केल्याच्या दिवशी त्यांनी घरी येऊन महाराजांसमोर नतमस्तक होऊन म्हटलं की हे तुमचं आहे, आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि आज त्या त्यांच्या स्वतःच्या घरात राहतात
आणि म्हणतात की सेवा म्हणजे जादूची कांडी नाही, पण सेवा मन बदलते. मन बदललं की निर्णय बदलतो. निर्णय बदलला की परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलली की स्वप्न पूर्ण होतं. त्यामुळे ज्यांना स्वतःचं घर हवं आहे त्यांनी भीती सोडा, विश्वास धरा, सेवा सुरू करा, संकल्प करा, सकारात्मक बोला, घरात बसून नकारात्मक शब्द वापरू नका. नेहमी बोला की पुढची दिवाळी आपल्या घरी असेल, पुढचा वाढदिवस आपल्या घरी असेल आणि एक दिवस नक्कीच तुम्ही त्या घरात उभे राहून म्हणाल की हो, स्वामी महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. आणि त्या ताईंनी सांगितलं की घर बुक केल्यानंतरही अडचणी संपल्या नाहीत, कारण बुकिंग म्हणजे शेवट नाही तर सुरुवात असते. हप्ते भरायचे असतात, कागदपत्रांची धावपळ असते, बँकेची प्रोसेस असते आणि कधीकधी मन पुन्हा घाबरतं की आपण योग्य निर्णय घेतला का? पण त्यांनी एक गोष्ट मात्र कधी सोडली नाही, ती म्हणजे सेवा आणि सकारात्मक बोलणं. त्यांनी रोज सकाळी उठल्यावर घराच्या नकाशाकडे पाहून मनात चित्र उभं करायचं की इथे देवघर असेल, इथे मुलांची अभ्यासाची टेबल असेल, इथे किचनमध्ये मी पहिला स्वयंपाक करेन आणि त्या म्हणायच्या की ज्या दिवशी मन डळमळायचं त्या दिवशी मी दुप्पट जप करायचे. कारण भीती वाटली की जप वाढायचा. आणि त्यांनी अजून एक साधी पण प्रभावी गोष्ट सुरू केली. ती म्हणजे दर रविवारी संध्याकाळी कुटुंबासोबत बसून भविष्यातल्या घराबद्दल चर्चा करायची. पण तक्रारी नाही करायच्या, फक्त कल्पना करायच्या. मुलांना विचारायचं की तुला तुझ्या रूममध्ये कोणता रंग हवा आहे. पतीला विचारायचं की हॉलमध्ये आपण कसं फर्निचर ठेवू. आणि या सगळ्या चर्चा करताना त्या मनात म्हणायच्या की महाराज, तुम्ही आमचं घर आधीच ठरवलं आहे, आम्ही फक्त वाट पाहतोय. आणि हळूहळू त्यांच्या घरातला वातावरणच बदलला. पूर्वी जिथे पैशाची चिंता आणि तणाव होता, तिथे आता आशा आणि नियोजन आलं. आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी एक वही काढली आणि त्यात प्रत्येक महिन्याची बचत लिहायला सुरुवात केली. किती खर्च झाला, किती वाचवला. आणि जेव्हा त्यांनी आकडे पाहिले तेव्हा त्यांना जाणवलं की आपण विचार करत होतो त्यापेक्षा जास्त वाचू शकतो. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेवा करताना कृतीही करावी लागते. कारण स्वामी महाराज आपल्याला संधी देतात, पण पाऊल आपल्यालाच टाकावं लागतं. त्यांनी विश्वकर्मा चालीसा दररोज एकदा म्हणायची सवय लावली. कारण त्यांना वाटलं की घर बांधकामाशी संबंधित आहे आणि विश्वकर्मा देवाची कृपा असली की वास्तू मजबूत होते. आणि त्यांनी दर अमावास्येला घराच्या चारही कोपऱ्यात मीठ ठेवून दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात टाकण्याची पद्धत सुरू केली, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर जाईल. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एक दिवस अचानक बिल्डरकडून फोन आला की बांधकाम अपेक्षेपेक्षा वेगाने चालू आहे. आणि ताईंनी सांगितलं की त्या दिवशी मला जाणवलं की आपण जे मनात उभं करतो ते प्रत्यक्षात आकार घेतं. आणि जेव्हा घराचा ताबा मिळण्याची तारीख ठरली त्याआधी त्यांनी 11 दिवस अखंड स्वामी नामस्मरण केलं. रोज 108 नव्हे तर शक्य असेल तितक्या वेळा जप केला. आणि घरात पहिल्यांदा पाऊल ठेवताना त्यांनी उंबरठ्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाले की महाराज, हे घर तुमचं आहे, आम्ही फक्त रहिवासी आहोत. आणि आज त्या सांगतात की स्वतःच्या घरात पहिली रात्र झोपताना जी शांतता मिळाली ती शब्दात सांगता येत नाही. कारण ती फक्त भीतीची नाही तर विश्वासाची कमाई होती. आणि त्या म्हणतात की ज्यांना अजून घर मिळालेलं नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुलना करू नका, कोणाचं मोठं आहे कोणाचं छोटं आहे हे पाहू नका. तुमचं जे असेल ते तुमच्यासाठी परिपूर्ण असेल. आणि सेवा करताना मनात शंका ठेवू नका, कारण शंकेने केलेली सेवा अर्धवट फळ देते आणि पूर्ण विश्वासाने केलेली सेवा मार्ग मोकळा करते. म्हणून त्यांनी शेवटी एक वाक्य सांगितलं की घर आधी मनात बांधा, मग जगात बांधलं जातं. आणि हे वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवावं. कारण जेव्हा आपण स्वतःला रोज सांगतो की मी माझ्या स्वतःच्या घरात राहतो आहे, तेव्हा मेंदू त्याच्यासाठी उपाय शोधायला लागतो, संधी शोधायला लागतो आणि परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. म्हणून आज जो कोणी हा अनुभव ऐकतो आहे त्याने घरी जाऊन एक कोरा कागद घ्यावा, त्यावर आपल्या स्वप्नातील घराचं चित्र मनात काढावं, शब्दात लिहावं, तारीख लिहावी आणि रोज त्या कागदासमोर उभं राहून जप करावा. आणि स्वतःला सांगावं की मी पात्र आहे, मी सक्षम आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि तुम्ही बघाल की काही महिन्यात तुमच्या आयुष्यातही हालचाल सुरू होईल, काहीतरी बदल होईल, एखादी नवीन संधी येईल, एखादी अडकलेली रक्कम मिळेल,
एखादी मदत मिळेल आणि सगळं जुळून येईल. कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा स्वप्न वास्तवात उतरतात. आणि त्या ताईंनी शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली, की घर मिळालं म्हणून सेवा थांबवू नका. कारण सेवा ही फक्त मागण्यासाठी नसते, तर कृतज्ञतेसाठी असते. आणि त्या म्हणाले, की आम्ही घरात राहायला आल्याच्या पहिल्याच महिन्यात अन्नदान केलं. कारण आम्हाला जाणवलं, की हे फक्त आमच्या कष्टाने नाही, तर आशीर्वादाने घडलं आहे. आणि त्यांनी घरात प्रवेश करण्याआधी एक साधा पण प्रभावी नियम केला, की घरात पहिल्यांदा पाऊल ठेवताना वाद नको, नकारात्मक शब्द नको, भीती नको, फक्त नामस्मरण आणि सकारात्मक बोलणं हवं. आणि त्यांनी उंबरठ्यावर तांदूळ ठेवून त्यावर उजवा पाय ठेवत प्रवेश केला आणि पहिल्यांदा देवघरात दिवा लावला आणि म्हणाले, की महाराज, या घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देऊ नका. या घरात वाद कमी आणि प्रेम जास्त राहू द्या. आणि खरंच आज त्या सांगतात, की घर लहान आहे पण समाधान मोठं आहे. कारण स्वतःचं आहे. आणि त्या म्हणतात, की जेव्हा आपण भाड्याच्या घरात असतो तेव्हा आपण कायम तात्पुरत्या भावनेत जगतो. पण स्वतःच्या घरात स्थिरता येते आणि स्थिरता आली की निर्णय ठाम होतात. आणि त्यांनी अजून एक गोष्ट शेअर केली, की घर घेतल्यानंतरही त्यांनी दर महिन्याला थोडी बचत सुरू ठेवली. कारण स्वप्न पूर्ण झालं म्हणून शिस्त सोडायची नाही. आणि त्या प्रत्येक वर्षी घराच्या वाढदिवशी म्हणजे ज्या दिवशी ताबा मिळाला त्या दिवशी छोटंसं पूजन करतात आणि स्वामींच्या चरणी धन्यवाद देतात. आणि त्या म्हणतात, की जर कोणाला खरंच स्वतःचं घर हवं असेल तर 3 गोष्टी कधीही सोडू नका. पहिली म्हणजे संकल्प, दुसरी म्हणजे सातत्य आणि तिसरी म्हणजे सकारात्मक बोलणं. कारण संकल्पाशिवाय दिशा मिळत नाही, सातत्याशिवाय परिणाम मिळत नाही आणि सकारात्मकतेशिवाय वेग मिळत नाही. आणि त्या म्हणाल्या, की घर घेण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही एक नियम केला होता, की घराबद्दल कधीही काय माहीत होईल का नाही असं वाक्य वापरायचं नाही. त्याऐवजी कधी हा शब्द वापरायचा म्हणजे आपण कधी शिफ्ट होणार, आपण कधी रंग करणार, आपण कधी गृहमुख करणार. आणि या एका बदलाने मनातला संभ्रम गेला आणि विश्वास वाढला. आणि त्यांनी सांगितलं, की अनेक वेळा बँकेची कागदपत्रं अडकली, बिल्डर उशीर करत होता, पण आम्ही घाबरलो नाही. कारण आम्ही आधीच मनाने त्या घरात राहायला गेलो होतो. आणि मन जिथे पोचतं शरीर तिथे उशिरा का होईना पोचतंच. आणि म्हणूनच त्या आज प्रत्येक स्वामी भक्ताला सांगतात, की सेवा करा पण अंधविश्वास नको, प्रयत्न करा पण भीती नको, नियोजन करा पण नकारात्मकता नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पात्र समजा. कारण अनेकदा आपणच मनात म्हणतो, की आपल्याकडून होणार नाही, आपल्याला जमत नाही, आपलं नशीब नाही. आणि हे शब्दच अडथळा बनतात. म्हणून आजपासून एक नियम करा, की मी सक्षम आहे, मी परिश्रम करतो आहे आणि मला माझं स्वतःचं घर नक्की मिळणार आहे. आणि रोज किमान 108 वेळा स्वामी नामस्मरण करा. आठवड्यातून एकदा अन्नदान करा. शक्य नसेल तर किमान पक्ष्यांना दाणा टाका, झाडाला पाणी घाला. कारण देण्याची सवय वाढली की मिळण्याचे मार्ग उघडतात. आणि एक दिवस तुम्हीही त्या उंबरठ्यावर उभे राहून म्हणाल, की हो, आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, की ही फक्त आर्थिक गोष्ट नव्हती, ही आध्यात्मिक प्रवासाची पूर्णता होती. कारण घर म्हणजे फक्त सिमेंट नाही तर श्रद्धा आहे. घर म्हणजे फक्त कर्जाचा हप्ता नाही तर विश्वासाची परतफेड आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही तर कुटुंबाच्या हसण्याचा आवाज आहे. आणि म्हणूनच आज जो कोणी हा अनुभव ऐकतो आहे त्याने भीती सोडून निर्णय घ्यावा, सेवा सुरू करावी, जप वाढवावा, बचत सुरू करावी आणि रोज सकारात्मक बोलावं. कारण स्वामी महाराज प्रत्येकाच्या जीवनात योग्य वेळ आणतात, पण आपण तयार असायला हवं. आणि शेवटी एवढंच म्हणेन, की जसं त्या ताईंचं स्वप्न पूर्ण झालं तसं प्रत्येक स्वामी भक्तांचं स्वप्न पूर्ण हो. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो. आणि लवकरच तुम्हीही तुमच्या स्वतःच्या घरात दिवा लावून महाराजांचे आभार मानाल. हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.